नमस्कार. आज आपण एका अशा शक्तीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा भाग आहे. विश्वातील सर्वात मूलभूत बलांपैकी एक. आणि गंमत म्हणजे या मोठ्या रहस्याची सुरुवात होते एका अगदी साध्या, रोजच्या अनुभवातून. चला तर मग थेट सुरुवात करूया. आणि सगळी सुरुवात होते एका अगदी साध्या प्रश्नानं. झाडावरून तुटलेले सफरचंद सरळ खालीच का पडतं? ते तिरकं का जात नाही किंवा वर का जात नाही? वरवर पाहता हा खूप साधा प्रश्न वाटतो, पण याच प्रश्नात एक खूप मोठं कोडं लपलं होतं. तर ही गोष्ट फक्त एका सफरचंदाची नाही आहे. ही गोष्ट आहे त्या सफरचंदाच्या मागे असलेल्या एका अदृश्य पण प्रचंड मोठ्या शक्तीच्या शोधाची. आणि या शोधाची पहिली पायरी इथूनच सुरू झाली. खूप विचार केल्यावर न्यूटनच्या लक्षात आलं की अरे, ही पृथ्वीच ते सफरचंदाला स्वतःकडे ओढतीये. एक प्रकारचं आकर्षण आहे, एक खेच आहे. आणि ह्या खेचण्याची दिशा थेट पृथ्वीच्या केंद्राकडे असल्यामुळेच ते सफरचंद दुसरीकडे कुठेही न जाता अगदी सरळ खाली जमिनीवर पडतं. चला, आता ओळख करून घेऊया या कथेच्या खऱ्या नायकाशी. ती व्यक्ती जिच्या डोक्यात हा प्रश्न आला आणि जिने एका साध्या घटनेला थेट अवकाशाशी, ब्रह्मांडाशी जोडून टाकलं. सर आयझॅक न्यूटन हे फक्त एक नाव नाहीये. ते एक अष्टपैलू शास्त्रज्ञ होते. विचार करा, त्यांनी फक्त गतीचे नियमच नाही दिले, तर गणिताची एक पूर्ण नवीन शाखा, कॅल्क्युलस, विकसित केली. आणि त्यांनीच जगातील पहिली परावर्तक दुर्बीणसुद्धा बनवली. त्यांच्या याच कामामुळे आधुनिक भौतिकशास्त्राचा पाया रचला गेला. आता इथून पुढे खरी गंमत सुरू होते. न्यूटनचा विचार आता पृथ्वीपुरता मर्यादित राहत नाही, तो थेट आकाशाकडे झेप घेतो. त्यांच्या मनात विचार आला की ठीक आहे, हे बल झाडावरच्या सफरचंदापर्यंत पोहोचतं. पण मग ते अजून उंच, म्हणजे अगदी चंद्रापर्यंत पोहोचू शकत असेल का? या बलाची ताकद तिथपर्यंत असेल का, की ती फक्त काही उंचीपुरतीच मर्यादित आहे? आणि मग त्याही पुढे जाऊन सूर्य आणि इतर ग्रहांपर्यंतही ते पोहोचू शकते का? म्हणजे ही काही साधीसुधी शक्ती नसून एक वैश्विक शक्ती असू शकते का, जी संपूर्ण अवकाशात काम करते? आणि ह्याच विचारमंथनातून तो एक क्रांतिकारी निष्कर्ष बाहेर आला. गुरुत्वाकर्षण ही फक्त पृथ्वीवरची गोष्ट नाही, तर तो एक वैश्विक नियम आहे. जी शक्ती सफरचंदाला खाली खेचते, तीच शक्ती चंद्राला आणि इतर ग्रहांना त्यांच्या जागेवर, त्यांच्या कक्षेत धरून ठेवते. एकच शक्ती, सगळीकडे. पण थांबा, कहाणी इथे संपत नाही. एका प्रश्नाचं उत्तर मिळालं तर दुसरा प्रश्न समोर उभा राहिला. आणि तो होता वर्तुळाकार गतीचा प्रश्न. म्हणजे जर पृथ्वी चंद्राला सतत खाली खेचतीये, अगदी सफरचंदासारखं, मग तो चंद्र येऊन आपल्यावर आढळत का नाही? तो असा गोलगोल का फिरतोय? हे एक नवीन कोडं होतं. हे समजून घेण्यासाठी ना एक साधं उदाहरण घेऊया. समजा आपण एका दोरीला दगड बांधला आणि त्याला गरगर फिरवायला लागलो. फिरवताना आपल्या हाताला सतत एक ओढ जाणवते, नाही का? आपण त्या दगडाला सतत आपल्याकडे, म्हणजे केंद्राकडे खेचत असतो. आणि ह्याच खेचण्यामुळे तो दगड गोल फिरतो. आता विचार करा, जर आपण ती दोरी अचानक सोडून दिली तर काय होईल? तो दगड गोल फिरत नाही, तो सरळ रेषेत दूर उडून जातो. तर हे जे बल आहे ना, जे आपण दोरीच्या मदतीने दगडाला सतत आत, म्हणजे केंद्राकडे खेचत होतो, त्यालाच विज्ञानात म्हणतात अभिकेंद्री बल. हेच बल कोणत्याही वस्तूला वर्तुळाकार मार्गावर फिरण्यासाठी भाग पाडतं. आता आपल्या उदाहरणात तर दगड आणि हाताला जोडणारी एक दोरी होती. पण मग अंतराळात, चंद्र आणि पृथ्वीमध्ये अशी कोणती अदृश्य दोरी आहे? चला, या शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या भागाकडे वळूया. तोच प्रश्न, चंद्राला कक्षेत फिरण्यासाठी लागणारं हे अभिकेंद्री बल, ही अदृश्य दोरी नक्की आहे तरी काय? हे बल येतं कुठून? आणि ह्याचं उत्तर जितकं सोपं आहे, तितकंच विलक्षण आहे. ती अदृश्य दोरी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून खुद्द पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल. बघा, आता सगळे तुकडे कसे जुळून येतात. जे गुरुत्वाकर्षण सफरचंदाला खाली खेचतं, तेच चंद्रालाही खाली खेचतं. पण चंद्र खूप वेगाने पुढे जात असल्यामुळे तो खाली न पडता त्याची दिशा सतत बदलते आणि तो पृथ्वीभोवती फिरत राहतो. म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षणच चंद्रासाठी अभिकेंद्री बल म्हणून काम करतं. आणि हेच तत्व सूर्य आणि त्याच्या भोवती फिरणाऱ्या सर्व ग्रहांना सुद्धा लागू होतं.
किती कमाल गोष्ट आहे नाही का? एका सफरचंदाला खाली पडताना पाहिलं आणि त्या एका साध्या घटनेतून निघालेल्या विचाराने संपूर्ण विश्वाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच कायमचा बदलून टाकला. एका छोट्याशा प्रश्नात खरंच किती मोठी ताकद दडलेली असू शकते नाही का?